तर बघा, लक्ष द्या. वर्ग 8वा आपण जे धडा घेणार आहोत त्या धड्याचं नाव आहे अण्णाभाऊंची भेट आणि लेखक आहेत विठ्ठल उमप. तर अण्णाभाऊ आणि विठ्ठल उमप गुरु शिष्य. आणि ज्यावेळेस आकाशवाणीवर या विठ्ठल उमपचे कार्यक्रम अण्णाभाऊ साठेंनी ऐकले आणि त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंना वाटलं की आपण विठ्ठल उमपला एकदा तरी भेट द्यावी. आणि अण्णाभाऊ साठे म्हटल्याबरोबर की अण्णाभाऊ साठे हे एक साहित्यिक, कादंबरीकार, असे अनेक प्रकारचे कादंबरी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत आणि ते शाहीरही आहेत. तसं विठ्ठल उमपसुद्धा शाहीर आहेत. म्हणून त्यांना एकदा तरी भेटण्याची वेळ यावी म्हणून हे विठ्ठल उमप आणि अण्णाभाऊ साठे हे अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या मित्रांना सांगितलं की जे मित्र आहे तुपसुंदर, भिकाजी तुपसुंदर, त्या भिकाजी तुपसुंदरला सांगितलं की अण्णांना निरोप द्या की विठ्ठल उमपला भेटायचं आहे. मग त्यावेळेस या भिकाजी तुपसुंदरनी विठ्ठल उमपला सांगितलं की तुम्हाला एकदा तरी अण्णाला भेटायचं आहे. अण्णा म्हणजे अण्णाभाऊ साठे. मग ज्यावेळेस हे विठ्ठल उमपला कळालं त्यावेळेस विठ्ठल उमप एकदम अत्यंत खुश झाले की एवढा मोठा व्यक्ती मला भेटण्यासाठी बोलावत आहे. काहीतरी शाहिरी कार्यक्रम असणार आणि त्या कार्यक्रमामध्ये मला बोलावणं असणार म्हणून तो अत्यंत खुश होता. मग तो अण्णाभाऊंची भेट घेण्यासाठी त्या चिराग नगरामध्ये तो भेटण्यासाठी त्यांना गेला. आता चिराग नगर हे मुंबईमधील जे घाटकोपर आहे या घाटकोपरमधील एक छोटंसं झोपडी आहे, एक वस्ती आहे छोटीशी आणि त्या ठिकाणी हे अण्णाभाऊ साठे राहत होते. मग अण्णाभाऊंना भेट घेण्यासाठी ते गेल्यानंतर तिथं एका बाईला विचारलं की अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं आहे. मग त्या बाई म्हणाल्या की असंच मोरं जावा आणि डाव्या अंगानं तसंच समोर कडकडनं जावा, कारण या ठिकाणची जी रस्ता आहे तो रस्ता सदा नगदा काय राहतो, चिखल पाण्यानं माखलेला राहतो आणि चिखल पाण्यानं माखलेला असल्यामुळं तुम्हाला कडकडनं जावं लागेल. मग तो तिथून विठ्ठल उमप निघाला आणि समोर एक हॉटेल होतं. त्या हॉटेलवाल्याला विचारलं की अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं आहे. मग तो हॉटेलवाला म्हणाला वो जो 5वां झोपडा आहे ना वोच अण्णा का घर आहे. म्हणजेच जे 5 नंबरची जी झोपडी आहे तेच अण्णाभाऊ साठेंचं घर आहे. मग तसं करत करत तो समोर गेला आणि समोर जाताना पुन्हा एका बाईला विचारलं की अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं आहे. मग त्या बाई म्हणाल्या की अण्णाभाऊ साठे म्हणजे त्या जे जयवंताबाई आहेत त्या ठिकाणी राहतात. तर तो विठ्ठल उमप काय म्हणाला की मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारत आहे. मग ती बाई म्हणत आहे की अण्णाभाऊ साठे जे आहे ना ती त्यांची पत्नी म्हणजेच जयवंताबाई आहे. मग तिथं तो गेल्यानंतर तो 5-1 मिनिट तिथं उभा राहतो आणि नंतर मग आवाज देतो. आवाज दिल्यानंतर अण्णाभाऊ साठे बाहेर येतात, त्या झोपडीमधून बाहेर येतात. ती झोपडी जी असते एक छोटीशी झोपडी आहे आणि त्या झोपडीमधून ते बाहेर आल्यानंतर आपल्या घामजलेल्या अंगाने, सर्व शरीरावर घाम, आपली मळकी बनियान, त्याला गंजी फ्राक म्हटलेलं आहे, ती मळकी बनियान ते घालून ते बाहेर येतात आणि विचारतात. मग विचारल्यानंतर ते लगेच बघतात त्यांच्याकडे की तुम्ही शाहीर विठ्ठल उमप ना. मग विठ्ठल उमप लाजत गजत म्हणाले हो मी शाहीर विठ्ठल उमप. हां, तुम्हाला भेटण्याची माझी फार पूर्वीची इच्छा होती की कधी मी तुम्हाला भेटावं
कारण तुम्ही एवढे आकाशवाणीवर एवढे छान कार्यक्रम गाता ते मी ऐकतो आणि ऐकताना एवढं मंत्रमुग्ध होतो की एवढे तुमचे शायरी जे कार्यक्रम आहेत ते मी ऐकताना मग्न होतो.